नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्री डॉक्टर चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। प्रथमतः आमच्या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर ॲग्री डॉक्टर या चॅनलला आपण सबस्क्राईब करा। तिथे दिसलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करून आमच्या प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत मिळून जाते। चला तर आज आपण बघूया की पाऊस काळ स्टार्ट झाल्यावर किंवा पाऊस आल्यानंतर आपल्या झाडावर काय परिणाम होऊ शकतो, डाळिंब पिकावर, यावर आपण काय उपाय करायचा आणि कोणते आपल्या डाळिंब पिकावर रोग येऊ शकते किंवा आपल्या फळाला डाग येऊ शकते, कशा प्रकारे आपण त्याचं नियोजन करायचं हे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर आपण जर आपल्या डाळिंब पिकाची काटा छाटणी केली नसेल तर आपण आपल्या डाळिंब पिकाची काटा छाटणी करून घेणे, कारण आपल्या डाळिंबाला बहार धरून आपण जो आंब्या बहार धरलेला आहे ह्या बहाराला धरून साधारणतः आता 5 ते 6 महिने झालेले आहे। तर आपलं फळ हे काटा छाटणी नियोजनात आलेलं आहे, जेणेकरून काटा छाटणी करण्याचा फायदा असा आहे की आपलं फळ पूर्णतः मोकळं होतं। म्हणजे किती जरी पाऊस आला तरी पाऊस निघून गेल्यानंतर आपल्या फळावर हे सूर्यकिरण पडतात, चांगल्या प्रकारे हवा पास होते, त्यामध्ये झाडातील गबळ पूर्ण बाहेर निघते, जे वॉटर सूट असेल, बाकीचे जो आगरे असेल ती सर्वता बाहेर काढून घेतो आपण आणि छान प्रकारे आपले झाडे मोकळे होते। त्याचं दुसरं म्हणजे आपण जे काही स्प्रे घेतोय हा स्प्रे बी पाऊस काळामध्ये आपल्याला प्रॉपर प्रत्येक फळावर जायलाच पाहिजे। जर कोणतं फळ स्प्रेचं राहिलं तर ह्युमिडिटीमुळे त्यावर बॅक्टेरियल डिसीज येऊ शकतो। तो बॅक्टेरियल डिसीज म्हणजे मग आपल्या भाषेमध्ये काही वेळेस फळावर जे तर चट्टा पडणे, टिपके पडणे, फळ कुजणं, सडणं, हे सारे आपले त्यावर रोग येऊ शकते किंवा आपण म्हणतो त्याच्यात हे बॅक्टेरियल डिसीज येते। त्यासाठी आपल्याला झाडाची पहिली काटा छाटणी करून घेणे आणि जेणेकरून आपल्या फळाचं बी चांगली प्रकारे जे अन्नद्रव्य जे आहे ते बाहेर त्या आगरीतून जात असतं ते कुठेतरी स्टॉप होऊन फळात कुठेतरी आपलं पूर्ण मायक्रोन्यूट्रिएंट जे असेल खत ते पूर्ण त्यामध्ये मिसळलं जाईल, झाडाला फळाला भेटलं जाईल। त्यासाठी बी आपण काटा छाटणी करणे, फळ बी चकाट राहते, डाग नाही लागत, काही नाही। जे बॅक्टेरियल इन्फेक्शन आपल्याला पाऊस काळामध्ये पाऊस आल्यानंतर आपल्या फळावर मेन म्हणजे काय होतं तर बॅक्टेरियल डिसीज येतात। तेच म्हणजे आपल्या फळावर पडणार टिपके, फळावर असं एक साईडने डाग पडणं किंवा फळ सडणं, कुजणं, आणि यामध्ये तेलाचाही परिणाम होऊ शकतो थोडाफार। जर आपल्या बागेच्या साईडला कुठं असते तर आपण सध्याला तर आपलं वातावरण आणि पाऊस जो झालेला आहे यासाठी आपल्या बागेवर पहिलं आपण जे आहे ब्लू कॉपर आणि दुसरं म्हणजे त्या सल्फर, या ब्लू कॉपर प्लस सल्फरचे आपल्याला सल्फेट याची आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे। याचा स्प्रे कशासाठी घ्यायचा आहे की हा ब्लू कॉपर आणि सल्फेट हे दोन्हीच्या डस्टिंगच्या स्प्रेने आपलं जे आहे ते फळावरील जे करपा आणि जे डाग आहे हे पडत नाही, याचा तो फायदा आहे। म्हणजे बॅक्टेरियल डिसीजसाठी याचा यूज केला जातो। जर आपल्याकडं डस्टिंगचा पंप नसेल किंवा डस्टिंग करायला आपल्याला जमत नसेल तर आपण डायरेक्टली ब्लू कॉपर प्लस त्यामध्ये सल्फेट हे दोन्हीचा लिक्विडमधून स्प्रे बी घेतला तरी चालतो, पण स्प्रे हा जमिनीवर बी प्रॉपर जायला पाहिजे, फळावर बी म्हणजे झाडावर पण हा स्प्रे जायलाच पाहिजे। याचा फायदा असा की जे आपलं बॅक्टेरियल डिसीज यायचा आहे तो येण्या अगोदर कंट्रोल करण्यासाठी आपलं प्रिव्हेंटिव्ह म्हणून ही पेस्टिसाईडचं जे येतं आपल्याला स्प्रे घ्यायचा आहे बुरशीनाशकांचा त्याचा, आणि तो घेणं आवश्यक आहे, नाही तर आपल्याला जास्तीची फवारणी मारून पण आपला माल कंट्रोलमध्ये येत नाही। त्यासाठी आपण ब्लू कॉपर प्लस सल्फेट या दोन्हीचा आपल्याला स्प्रे घेणं अनिवार्य आहे। चला, यामध्ये जर आपल्याला काही क्वेश्चन असेल तर आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्टेप्टोसायक्लिनचं स्प्रेचं सांगेल। आजचा व्हिडिओ कसा वाटला हे बी कमेंट बॉक्समध्ये सांगा आम्हाला।